लोकसभा निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीनसह मतदान साहित्याचं निवडणूक कर्मचाऱ्यांना रविवारी धुळ्यात झालं वितरण। जिल्हा मतदार जनजागृती कार्यालय धुळेतर्फे मतदानाविषयी गाण्यातून जनजागृती। झेडपी सीईओ नरवाडेंचाही गाण्यात सहभाग। सोमवार दिनांक 20 मे 2024 रोजी मतदानाशी निगडीत करावयाच्या कृतीबाबत शासनाचं मतदार जनतेला जाहीर आवाहन। भाजपा हा बलात्कारी, श्रीलंपट, गुन्हेगार, समाजकंटक, भ्रष्टाचारी यांना आश्रय देणारा पक्ष। अनिल गोटेंची घणाघाती टीका। लोकसभा निवडणुकीसाठी धुळे मतदारसंघातील शासनाने नेमणूक केलेल्या निवडणूक कर्मचाऱ्यांना रविवार दिनांक 19 मे रोजी ईव्हीएम मशीनसह मतदान साहित्याचं निवडणूक यंत्रणेतर्फे वितरण करण्यात आलं। धुळे शहरातील गरुड हायस्कूल येथे सकाळपासूनच निवडणूक कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी पाहावयास मिळाली। ईव्हीएम मशीन आणि मतदान साहित्य यांच्या नोंदी करून निवडणूक कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आल्या। यासाठी निवडणूक कर्मचाऱ्यांच्या वाहनांची संख्या ही फार मोठी होती। या वाहनांसाठी जेल रोड समोरील क्युमाइन क्लब समोर पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती। तेथून साहित्य घेऊन कर्मचाऱ्यांची वाहने रवाना करण्यात येत होती। वाहन कुठल्या मतदान केंद्रासाठी आहे तसेच मतदान केंद्राबाबतची सविस्तर माहिती वाहनांच्या दर्शनी भागांवर लावण्यात आली होती। मतदान साहित्य वितरण सुरळीतरित्या आणि सुखरूपपणे मार्गी लावण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। तसेच प्रत्येक वाहनांसोबत पोलीस कर्मचाऱ्यांच्याही ड्युटीज लावण्यात आल्या होत्या। पोलिसांसमवेत निवडणूक कर्मचारी मतदान साहित्य घेऊन नेमणुकीच्या मतदान केंद्रांवर रवाना झाले। ही वितरण प्रक्रिया दुपारी उशिरापर्यंत सुरू होती। याविषयी उपजिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी सीमा अहिरे यांनी थोडक्यात माहिती दिली। सीमा अर्जुनराव अहिरे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी 7 धुळे शहर तथा 02 धुळे लोकसभा मतदारसंघ। आज 19 तारखेला आमच्या सगळ्या पोलिंग पार्टीचं डिस्पॅच होतं आहे। आता ऑलमोस्ट सगळ्या पार्टीजने साहित्य घेतलेलं आहे आणि लगेचच त्या बसमधून रवाना होतील। यासाठी आम्ही एकूण 29 टेबल केलेले होते। आमचे एकूण 288 मतदान केंद्र आहेत। प्रत्येक टेबलवरून साधारण 10 पोलिंग पार्टीला साहित्य देण्यात आलं आणि साहित्य स्वीकृतीची व्यवस्था पण त्याचप्रमाणे आहे। पोलिंग पार्टी त्यांच्या मतदान केंद्रावर पोहोचल्यानंतर त्याचा एक अहवाल घेऊन तो अहवाल पाठवला जाईल आणि त्याच्यानंतर आपली उद्याची मतदानासाठी आम्ही सर्व सज्ज असल्याची ही एक खात्री होईल। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। जिल्हा मतदार जनजागृती कार्यालय धुळे यांच्यातर्फे मतदानाविषयी एका गाण्याच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा अभिनव प्रयोग करण्यात आला आहे। या प्रयोगातून शासनाला अधिकाधिक लोकाभिमुख बनविण्याचा प्रयत्न झाला आहे। विशेष म्हणजे हे गाणं अहिराणी भाषेतून तयार करण्यात आलं असून त्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीप नोडल अधिकारी धुळे लोकसभा मतदारसंघ IAS विशाल सविता तेजराव नरवाडे यांनी स्वतः गायन केलं आहे। तसेच हे गीत देखील CEO विशाल नरवाडे यांनी मराठी भाषेत लिहिलं आहे। या गाण्याचं अहिराणी भाषेत भाषांतर श्रीमती तेजस्विनी नरवाडे आहेर यांनी केलं आहे। या गीताचं ध्वनिमुद्रण एका स्टुडिओमध्ये करण्यात आलं असून गायक आणि संगीत साथीदारांच्या सहभागाचं चित्रीकरण स्टुडिओ आणि इतर ठिकाणी करण्यात आलं आहे। या गाण्यातून मतदारांना मतदानाचं आवाहन करण्यात आलं आहे। CEO विशाल नरवाडे आणि काही शाहीर कलावंतांनी मिळून हे गाणं गायलं आहे। शासनाच्या या प्रयत्नाला मी महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी पाहूया आणि ऐकूया हे संपूर्ण गाणं। काय सांगू तुमले एक मताने किंमत, काय सांगू तुमले एक मताने किंमत। पूर्वजनी इंग्रजना संगे, आपला पूर्वजनी
ना संगे लढाई करी सन दिन रंगत बलिदान लढाई करी सन दिन रंगत बलिदान तवे कुठे भेटना तवय कुठे भेटना मतना हक्कदान मतना हक्कदान मला एक मतावरी काय फरक पडस मला एक मतावरी काय फरक पडस असं म्हणाले तुले काय लागस असं म्हणाले तुले काय लागस परत कमी असा करावी चार लोकशाहीन वाटोळ होणार थेंब थेंब मा तळ सासच थेंब थेंब मा तळ सासच नाही वाचाळ ते दुष्काळ पडस नाही वाचाळ ते दुष्काळ पडस लोकशाही म्हणजे लोकेशना अधिकार लोकशाही म्हणजे लोकेशना अधिकार पार पाडी सन लोकनाथ जपणार पार पाडी सन लोकनाथ जपणार तो करी ती करी मी नाही करणार तो करी ती करी मी नाही करणार मत दिसन जबाबदारी पाळणार मत दिसन जबाबदारी पाळणार औ स्वर्गमा पूर्वज खुशी होणार पूर्वज खुशी होणार रक्तदान त्यामा श्रेष्ठ मतदान नेत्रदान रक्तदान त्यामा श्रेष्ठ मतदान समजस पडते कले मग जागृत कवय होणार समजस पडते कले मग जागृत कवय होणार असं कर तर विकास कसा होणार असं कर तर विकास कवय होणार देशना कार्यालय लावा हात भार देशना कार्यालय लावा हात भार करा मतदान सांग सशासन जगनी लोकशाही हो अमले अभिमान जगनी लोकशाही हो अमले अभिमान 60% मतदान वस लोकसभामा 60% मतदान वस लोकसभामा मतदान ना हक्क बजावा सत्वर नका कमी करू किंमत आपला हातने मतदान हक्क बजावणार हक्क बजावणार
समजाडी सन दादा वहिनी माय बापले सांग समजाडी सन मतदान कराले यावा जोडीन मतदान कराले यावा जोडीन मतदान करावे तुम्ही प्रेमान मतदान करावे तुम्ही प्रेमान हात जोडी सांगस शासन हात जोडी सांगस शासन भेटू मग मतदान दिवस भेटू मग मतदान दिवस काय सांगू तुमले मतानी किंमत काय सांगू तुमले मतानी किंमत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. सोमवार दिनांक 20 मे 2024 रोजी धुळे लोकसभा मतदारसंघासाठीच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया होणार आहे. या मतदान प्रक्रियेचं संपूर्ण नियोजन प्रशासनानं केलं आहे. मात्र कडक उन्हाळा असल्याच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का घसरता कामा नये. जास्तीत जास्त संख्येने मतदारांनी मतदान केलं पाहिजे. मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. याचाच एक भाग म्हणून प्रशासनाच्या वतीनं सोमवार दिनांक 20 मे रोजी मतदानाशी निगडीत करावयाच्या कृतींबाबत मतदार जनतेला जाहीर आवाहन करण्यात आलं आहे. याबाबत जनतेला आवाहन करताना प्रशासनाने जाहीर केलं आहे की आपल्या लोकसभा क्षेत्रात राहणारे सहकारी मित्र, नातेवाईक, समविचारी व्यावसायिक, समाज बांधव यांना फोन करून येणाऱ्या 20 मे 2024 रोजी परिवारासह मतदान करण्याचं आवाहन करावं. सर्वांनी आपले आणि परिवाराचे मतदान सकाळी 9 ते 10 वाजेच्या दरम्यान आवर्जून करून घेणे. तसेच आपले शेजारी, नातेवाईक, मित्र यांचं मतदान झालं की नाही याची फोन करून खात्री करून घेणं. कारण 100% मतदान राष्ट्रहितासाठी आवश्यक आहे. ज्यांचं मतदान झालं त्यांनी स्वतःचं आणि परिवारासोबतचे एकत्रित मतदान झाल्याचे फोटो व्हॉट्सअपला स्टेटसला ठेवावे, असं आवाहन मतदान जनजागृती अभियान धुळे लोकसभा क्षेत्र यांच्यातर्फे करण्यात आलं आहे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. भारतीय जनता पार्टी बलात्कारी, श्रीलंपट, गुन्हेगार, समाजकंटक, भ्रष्टाचारी यांना आश्रय देणारा पक्ष आणि लुटारूंची टोळीच बनली आहे, अशी घणाघाती टीका धुळे शहराचे माजी आमदार तथा लोकसंग्रामचे संस्थापक अनिल गोटे यांनी रविवार दिनांक 19 मे रोजी पत्रकार परिषदेत केली. गोटे म्हणाले की दिवसातून किमान 100 वेळा तरी बेटी बचाव बेटी पढावचा जप करणाऱ्या भाजपाचे खरे विदारक स्वरूप आता हळूहळू जनतेसमोर येत आहे. कुस्तीतील आपल्या दैदिप्यमान खेळाने भारत मातेच्या गळ्यात असंख्य सुवर्ण पदकांची मालिकाच अर्पण करणाऱ्या महिला कुस्तीपटूंवर बलात्कार करणाऱ्या अखिल भारतीय कुस्ती संघटनेच्या अध्यक्षांचा वारसा धुळ्यातही भाजपात आहे. हे भाजप शहराध्यक्ष अंपळकर यांच्यावर पोस्को कायद्यानुसार दाखल झालेल्या गुन्ह्यावरून दिसून आलं आहे. या गुन्ह्यात फिर्याद दाखल करून घेण्यास नकार देणाऱ्या तत्कालीन पोलीस अधीक्षक आणि चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यासही कायद्यातील तरतुदीनुसार सह आरोपी करण्यात यावं, अशी मागणीही अनिल गोटे यांनी या पत्रकार परिषदेत केली. आज मितीस एकही गुंड भाजपा पक्षाबाहेर राहता कामा नये याची दखल घेत सर्वांना भाजपा प्रवेश करून घेण्याचा सपाटा चालविला आहे. धुळे शहरातील सराईत आणि नामचीन गुंडांना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भाजपात प्रवेश देऊन गुंडांच्या सहभागाचं वर्तुळ पूर्ण केलंय. अशा नेत्यांच्या नेतृत्वाखाली खरोखरच तुमच्या मुलीबाळींच्या, सुनांच्या, माता भगिनींच्या अब्रू सुरक्षित राहणार आहेत का, याचा विचार प्रत्येक मातापिता पालकांनी मतदान करण्यापूर्वी जरूर करावा, असं आवाहनही गोटे यांनी केलं. धुळे शहर विमल गुटखा, गांजा, हातभट्टी, सट्टा, अंमली पदार्थांची तस्करी, शस्त्रास्त्रे खरेदी विक्री या अवैध धंद्यांची राजधानीच झाला आहे. या अवैध धंद्यांना पोलिसांचं संरक्षण आहे.
काही अवैध धंद्यांमध्ये तर पोलिसांचीच पार्टनरशिप आहे, असा स्पष्ट आरोप अनिल गोटे यांनी या पत्रकार परिषदेत केला। या पत्रकार परिषदेला तेजस गोटे, प्रशांत बदाने उपस्थित होते। माझी आता तुमच्याकडे मागणी आहे, या पत्रकार परिषदेच्या निवेदनातून जे तत्कालीन DSP होते ज्यांनी दुर्लक्ष केले आणि जे चाळीसगाव पोलीस स्टेशनचे इन्चार्ज होते त्यावेळेला, यांना पण पोस्कोमध्ये आरोपी केलं पाहिजे। कारण पोस्को कायद्यामध्ये तरतुदीप्रमाणे अशा गोष्टीला प्रोत्साहन देणं, अशा गोष्टी झाकून ठेवणं, दुर्लक्ष करणं हे सुद्धा पोस्कोमध्ये येते। म्हणून मी आपल्या माध्यमातून शासनाकडे विनंती करतो की शासनाने आपल्या माय बहिणींना त्यांच्या चारित्र्याचं रक्षण करून अशी हमी द्यायची असेल तर या पोलीस अधिकाऱ्यांना पण त्यात आरोपी केलं पाहिजे। याशिवाय त्यांना महिलांच्या चारित्र्याची किंमत करणार नाही आणि जाणीव होणार नाही, हा एक भाग झाला। माझ्या याच्यामध्ये लिहिले मी बलात्कारी, स्त्री लंपट, जोडीकर आणि बाकीच्या लोकांना खूप भांडवल व्हायला लागले आणि गुन्हेगारांबद्दल तर वादच नाही। काय महाराष्ट्रामध्ये सगळे नामचीन गुंड आणि याच्यावर 395, 302, 307 अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत। हे सगळे आता भाजपचे असणे आले गेले। ज्यांना आपण समाजामध्ये समाज कंटक म्हणतो अशा सगळ्यांच्या आश्रयस्थान झाले भारतीय। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल।